जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षामध्ये आपण शालेय ट्रिप अरेंज केलेली आहे, एक दिवसीय। आणि महादेवगड देवस्थान अरततुंडी इथे आज ही ट्रिप झालेली आहे। आध्यात्मिक भाव म्हणून आमच्या शाळेच्या उपसभापती उपाध्यक्ष सन्माननीय पूजाताई करंडे, आमच्या विषय शिक्षिका सन्माननीय प्रणाली सयाम मॅडम आणि सोबतच आमच्या शाळेतील जे माध्यान्ह भोजनाचं ज्यांच्याकडे परिपूर्ण प्रभार असतो अशा आमच्या शीतलताई नैताम, सोबत आमचे करंडे भाऊ पूजा करताना आणि विद्यार्थी, आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मित्र प्रशिक्षणार्थी सन्माननीय उमेशजी झोडे सर आणि काही विद्यार्थी इथे आज आपण शालेय स्नेहभोजनासाठी इथं जमा झालेलो आहोत। सुरू आहे पूजा आणि यामध्ये सन्माननीय मी सया मॅडम यांचं एक थोडंसं मत घेऊ इच्छितो। मॅडम, कसं वाटलं तुम्हाला इथे? या ठिकाणी आल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि निसर्गमय वातावरण आहे। या ठिकाणी जवळच एक तलाव आहे आणि तलावाजवळ जर जानकी पाणी असतं तर आमच्या मुलांना त्या ठिकाणी बोटिंगचा तिथे आस्वाद घ्यायला मिळाला असता। बाजूला एक बाग पण आहे आय थिंक। हो, आणि एक या ठिकाणी एक सुंदरसा असं बाग सुद्धा आहे। आम्ही आमच्या चिमुकला इथे मुलांना घेऊन आलो, चला वर्षाची नवीन सुरुवात देवस्थानाने व्हावे आणि हा संपूर्ण वर्ष आमचं सुखी समाधानाचं जावं आणि समृद्धीचं जावं ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे। एवढंच बोल। धन्यवाद मॅडम, धन्यवाद। पूजाताई, तुम्हाला काय वाटतं? लेकरांना आपण इथे आणलोत आणि मुलं छानपैकी आस्वाद घेत आहेत। आपल्या अगदी 2 किलोमीटरचं छोटंसं गाव आहे, परंतु फार छान असं निसर्गरम्य वातावरणात आणून आपण या मुलांना एक दिवसाचा छान आस्वाद घ्यायला लावतोय। तुम्हाला कसं वाटतं एक उपाध्यक्ष म्हणून? नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती एका देवस्थानाच्या ठिकाणावरून आपण करत आहोत। स्नेहभोजन सुरू आहे आता। दिवसभर मुलांनी खूप सारा एन्जॉय केला आणि आता आमच्या काही मोठ्या विद्यार्थिनी इयत्ता 7वीच्या, सोबतच आमच्या शीतलबाई नेताम ज्या आमच्या शाळेच्या स्वयंपाकीन आहेत, त्यासोबतच आमच्या सयाम मॅडम विषय शिक्षिका त्यासुद्धा वाढण्याचं काम करताना, आणि आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सन्माननीय सलामीताई, त्याबरोबरच मरसकुल्ले मॅडम, इकडे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पूजाताई करंडे आणि सदस्या संगीताताई खुणे सगळेजण वाढण्याचं काम करत आहेत। विद्यार्थी छान रांगेत बसून जेवण करत आहेत, है ना? आणि कसं वाटतं रे जेवण? काय काय जेवणामध्ये? काय काय बेटा जेवणात? हा, अच्छा। आणि गोड मध्ये सलाद पण आहे तुला? हा, मुळा गाजर आहे ना? मजा येते बेटा? व्हेरी गुड। इकडे आमच्या व्हॉलेंटियर्स तयारच आहेत। साहेब मॅडम पुन्हा मला वाटतं कोणाला तरी पाणी कमी पडलं म्हणून पुन्हा पाणी नेत आहेत। इकडे आमचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी, आमचे टोलेजंग विद्यार्थी आहेत हे, भरभरून जेवण करून भरभरून सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाणारे। शालेय बाग परिपूर्णपणे यानेच फुलवली। अशा प्रकारे आमचे सन्माननीय गायकवाड सर हे सुद्धा आहेत आणि खऱ्या अर्थाने आजचा जो दिवस आहे त्यांनीच अरेंज केला आहे। गायकवाड सर, कसं वाटतं? आता आमचे हे गायकवाड सर आहेत आणि त्यांचं 30 नोव्हेंबरला रिटायरमेंट झालं, परंतु त्यांची अशी इच्छा होती
आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजपर्यंत 30 नोव्हेंबरला जरी ते रिटायर्ड झाले असतील वयोमानानुसार, परंतु अजूनही ते शाळेत येऊन आपलं काम करतच आहेत विनामूल्य. गायकवाड सर, आपणास कसं वाटतं आहे की आपण स्वतःहून या विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये काहीतरी गोडधोड अन्न पडावं यासाठी आपण हे एक छान स्नेहभोजनाचं आपण स्वतःहून आपल्याकडून स्नेहभोजन दिलं आहे. आपल्याला कसं वाटतं सर विद्यार्थ्यांच्या बाबतीत? आता बोलायचं असं वाटलं की आज 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवार सावित्रीबाई फुले जयंती या निमित्तानं मला असं माझ्या मनात निर्माण झालं का या लेकरांना आपण काहीतरी भोजनाचा लाभ व्हावा या उद्देशानं या ठिकाणी अरतोंडी या ठिकाणी महादेवगड या ठिकाणी आपण सहभोजनाचा कार्यक्रम पार पाडा असं माझी इच्छा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो आणि सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी तो आपण एकत्र या सेवेमध्ये आजपर्यंत मी सुद्धा कधी असं बोललेलं नाही, त्यामुळे मला या ठिकाणी फार आनंद होत आहे. एवढंच मी बोलू इच्छितो आणि धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपलं फार फार आभारी आहे. आमच्या इकडे हुडी सर पण आहेत. मी हुडी सरांचं सुद्धा मत जाणून घेऊ इच्छितो की या दिवशी सर आपण इथं सध्या अजूनही कार्यरत आहात आणि आमचे सर आत्तापर्यंत इथे यांनी सेवा दिली. कसं वाटतं की त्यांच्या सेवेबद्दल आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या डेडिकेशन समर्पण भावाबद्दल आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं तर आता सोबत 7 वर्षे आता एकत्र काम केलं. आजपर्यंत सरांकडून आपल्याला कोणती त्रास नाही, काही नाही. खेडीमेडीच्या वातावरणात ते आतापर्यंत ते आपला कारभार सांभाळले आणि 30 नोव्हेंबरला ते आता रिटायर झाले आणि आज शेवटचा दिवस त्यांनी वनभोजन म्हणून घेत आहे. की सरांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान. विद्यार्थीसुद्धा इकडे आहेत. सगळं भारावलेलं वातावरण आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अगदी काही महिन्यांपूर्वी आमच्या सरांनासुद्धा थोडंसं पॅरालिसिसचा झटका आलेला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा फरक जाणवतो. शब्द जरा स्पष्ट उमटत नाहीत. फार सुंदरसं असं जीवन विद्यार्थी फार मजेनं जीवन करतायत. इकडे आमचे काही पालक वर्ग आणि इथे पुन्हा काही माझे मित्रसुद्धा हजर आहेत. माझ्या शाळा व्यवस्थापन समितीचे काही सदस्य पण आहेत. भाऊ, काय वाटतं आपणाला? कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस? आजचा दिवस सर्वात छान. आणि कसं वाटलं आज आपल्या तुमच्या लहान लहान लेकरांना आपण इथे आणतोय आणि त्यांना जीवन देतोय? काय म्हणाल? तुमचं काय मनोगत आहे? हां, लहान लहान मुलं इथं जीवन करतायत. त्याच्याही थोडंसं मनोरंजन झालं इथं आल्यावर. हां, बरोबर. आणि रोजचं घिसीपिटी तेच शिक्षण यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करण्याचा आपण मानस केला आणि तो यशस्वीपणे झाला आहे ना. आपण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पण आहात. छान वाटलं असेल है ना. धन्यवाद, धन्यवाद. हां, आणि हरराम भाऊ जे आमचे स्वयंपाकी आहेत, काय म्हणता? कसे म्हणता? काय म्हणतात विद्यार्थी? सर्व ठीक आहे सर. अच्छा, चांगलं केलं तुम्ही, अगदी छान केलं. ओके. काहीतरी नव्याने मुलांमध्ये जोश निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी हा म्हणजे ट्रेनिंग. तुम्ही खुश आहात ना आमच्या सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत? हो सर, धन्यवाद. सर्व व्यवस्थित मुलांचा वगैरे चांगलं केलं तुम्ही. चांगलं गाईडलाईन करत आहात मुलांना, त्याच्याबद्दल मी तुमच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद. आणि भाऊ काय म्हणता? आमचे करंडे भाऊ जे आहेत ते करंडे भाऊ आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांचे मिस्टर आहेत. भाऊ, कसं वाटतं तुमच्या 2 लेकी आमच्या शाळेमध्ये आहेत, तुम्ही पण इथं आहात? म्हणजे रोजच्या शिक्षणापेक्षा काहीतरी नवीन पर्यावरणाच्या सानिध्यात येऊन आपल्या संस्कृतीची जाण ठेवून आपण महादेव देवस्थानी इथे आलेलो आहोत आणि शिक्षणासोबतच मनोरंजनही त्यांचा छान झालं आणि सुरुवातही छान झाली. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे 2 सदस्यगण इथे हजर आहेत.
राहू द्या. सन्माननीय आमचे मरसकुल्ले भाऊ आणि सोबतच आमचे लोहमरे भाऊ. मरसकुल्ले भाऊ, मी तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रश्न विचारू इच्छितो. मी तुमच्या मनोगताच्या संदर्भामध्ये कसं वाटलं तुम्हाला इथं अरतुंडी देवस्थानामध्ये येऊन? एकदम अति सुंदर वाटलं. अच्छा. मुलांसोबत भेंड्यांचे कार्यक्रम, अच्छा. अति आनंदच झाला. अच्छा. मुलंही चांगले प्रोत्साहन देत होते. अगदी. दुःख एकाच गोष्टीचा होतोय की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर आता वयोमानानुसार रिटायर्ड झालेत ते. आता 2 महिन्यानंतर तुम्ही होणार आहात. आम्ही एखादीच्या नाही, मी रिटायर्ड नाही होत आहे. बरोबर. तुम्ही शाळा सोडून जातात ना. शक्यतो कदाचित 4 महिन्यानंतर माझी बदली होईल इथून. नाही, पण आता दुःख एवढंच होत आहे का म्हणजे तुमच्यासारखे शिक्षक आमच्या शाळेला मिळणार नाही. आमची एकच इच्छा आहे की आम्ही जर पालकांनी रिक्वेस्ट केला मोठ्या अधिकाऱ्यांकडे तर काय होऊ शकते का बाबा? आम्हाला तुम्हीच विद्यार्थी शिक्षक पाहता. धन्यवाद. तुमची ही भावना आणि ही तुमची वृत्ती, ही तुमच्याकडून मिळालेली माझ्यासाठी सर्वात मोठी पावती आहे. यापेक्षा अधिक मोठी पावती एक मी शिक्षक म्हणून पालकाकडून एवढं सुंदरसं असं तुमचं वक्तव्य म्हणजे माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे. धन्यवाद भाऊ. लोमरे भाऊ, काय म्हणाल? कसं वाटतं? चांगलं वाटतं आहे. आपल्या गावाजवळचंच आहे, अगदी 2 किलोमीटरचं. परंतु आपण लेकरांना इथं आणल्यानंतर त्यांच्यामध्ये जो एक छान बदल तुम्हाला दिसत आहे, तो बदल तुम्हाला कसं वाटतं? या बदलाच्या संदर्भात चांगलं वाटतं ना? धन्यवाद भाऊ. ओके. आपण आपला एक विद्यार्थी आमच्याकडे आहे. कसं वाटतं ललिताताई? आपण आज इथे स्नेहभोजनासाठी विद्यार्थ्यांना आणलं. कसं वाटतं आपणास? खुशी होते. मुलं आल्याबद्दल कुठंतरी बाहेर त्याला चांगलं असं वातावरणाचा आनंद घेता आला. ओके. थँक्यू ताई. आणि अगदी शेवटच्या पंगतीमध्ये सगळे गुरुजन वर्ग, गावातील मित्रमंडळी, आमचे शेंडे सर, तिकडे ओढे सर, लोमरे भाऊ, राम भाऊ, देवनाथ भाऊ, आमचे सर, असे सगळे वाढून सगळे जेवण करताना तिकडे आमच्या काही साथीचे विद्यार्थी ज्यांनी आत्तापर्यंत खूप काबाड कष्ट केले असे विद्यार्थी इकडे आमच्या उपाध्यक्षा सदस्य आणि परत सदस्य शीतलताई सगळेजण आपला जीवनाचा आस्वाद घेताना आणि आता शेवटच्या पंक्तीमध्ये विद्यार्थ्यांनी वाढण्याचं काम आपल्या हाती घेतलं आहे. अशा प्रकारे फार छान पद्धतीने आमचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे आज पार पडलेला आहे. आमचे होडे सर तिकडे खुश आहेत, खूप तरुण आहेत, बिलकुल जुनं आहे तरुण. मी आमचे इकडे गायकवाड सर, त्यांना बसण्याचा प्रॉब्लेम होतो वयोमानानुसार, त्यांना आपण खुर्चीची व्यवस्था पण केलेली आहे. आणि अशा प्रकारे फार सुंदरसा असा स्नेहभोजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरमली इथे संपन्न झाला. धन्यवाद.